जास्तीचा परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, तुम्हाला जास्ती फायदा व्हावा या उद्देशानं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. अतिशय महत्वाचा एक पीस ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल की जे तुमच्या आयुष्याला कलाटणी ठरू शकेल. पीटर लिंच नावाच्या एका फंड मॅनेजरनं अमेरिकेतील सर्वात यशस्वी फंड फिडेलिटी मॅगेलन फंड हा साधारण 29% कन्सिस्टंटली CAGR दिलेला आहे. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी 29% CAGR म्हणजे खूप मोठी अमाऊंट बनते त्या फंडची, रिटर्नची. तर दुर्दैवानं त्याच्या रिटायरमेंटच्या स्टेजला निरोप समारंभामध्ये त्याने एक महत्वाचं इन्फॉर्मेशन सांगितली, ती म्हणजे की त्याच्या फंडनी चांगला परतावा दिला, पण दुर्दैवाने एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्या इन्व्हेस्टरला फायदा नाही झाला. त्याचं एकच कारण होतं की कन्सिस्टंटली लॉंग टर्म मध्ये त्या फंडमध्ये कोणी इन्व्हेस्टर टिकलाच नाहीये. हीच गोष्ट वेंगार्ड नावाच्या एका संस्थेनं रिसर्च केली. त्यावेळेस त्यांच्या लक्षात असं आलं, ज्यांच्याकडे ऍडवायझर नाहीये अशा लोकांकडे 3% परतावा कमी आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टींमध्ये आपल्याला काय समजतं, एक पीटर लिंचनी काय सांगितलं की फंड मॅनेजरनी चांगला परतावा देऊन सुद्धा इन्व्हेस्टरचा त्याचा फायदा नाही झाला, का तर इन्व्हेस्टर टिकला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे ऍडवायझर नाहीये त्यांचा ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट जर्नीचा परतावा हा 3% कमी आहे. हे रिसर्च अमेरिकेतील आहेत मित्रांनो. अमेरिका आपल्यापेक्षा अतिशय प्रगत राष्ट्र आहे. तर जर प्रगत राष्ट्रामध्ये जर असं होत असेल तर लक्षात घ्या भारतासारख्या देशामध्ये ऍडवायझरचं किती महत्व आहे. तुमच्याकडे जर तुम्ही बिना ऍडवायझर्स इन्व्हेस्टमेंट करत असाल तर कुठंतरी हा इशारा आहे, धोक्याचा इशारा आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीसाठी. नक्की तुम्ही ऍडवायझरची मदत घ्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीसाठी. आणि तुमच्याकडे जर ऍडवायझर नसेल तर या नंबरला संपर्क करा. आम्ही तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये मदत करू. कमेंटच्या माध्यमातून तुमचं काय याबद्दल ओपिनियन आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. नक्की कमेंट करा मित्रांनो.